नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत पोषण आहार. त्याच्यामध्ये पोषण आहारामध्ये भाग 2. तर पोषण आहाराचा विचार करायचा जर गेला तर आपण पोषण आहाराचा भाग 1 पाहिला होता. त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. ज्यांनी पाहिला त्यांनी हा कंटिन्यू करा, ज्यांनी नाही पाहिला त्यांनी तो पहा आणि हा नंतर पहा. ठीक आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की कशा पद्धतीने पोषण आहारामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे कव्हर करू शकतो. तर पोषण आहारामध्ये प्रश्न आहे आपला, जीवनसत्वाचा शोध कुणी लावला? तर जीवनसत्वाचा शोध हा फुंक या शास्त्रज्ञांनी लावला. त्यांचं नाव कॅशिमर फुंक होतं. 1912ला त्यांनी हा शोध लावला. त्याच्यानंतर घ्यायचं पुढचा प्रश्न आहे, ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे? तर ग्लुकोज ही साखर आहे जी की ऊसामध्ये असते. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळी साखर असते, जसं की ऊसात ग्लुकोज, फळात फ्रुक्टोज अशा पद्धतीने. तशीच दुधामध्ये लॅक्टोज पण असते, ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण ग्लुकोजचं रेणुसूत्र परीक्षेला येऊ शकते. त्याचं रेणुसूत्र आहे C6H12O6. पुढचा प्रश्न, दुधामध्ये कोणत्या प्रकारची साखर असते? तर दुधामध्ये लॅक्टोज प्रकारची साखर असते. तसेच दह्यामध्ये पण लॅक्टोज प्रकारची साखर, दह्यामध्ये सुद्धा लॅक्टोज आम्ल असते. पुढे घ्यायचं, ब्रेडला कोरडी उष्णता दिली अथवा भाजली असता काय तयार होते? तर डेक्स्ट्रीन तयार होते ब्रेडला उष्णता दिली असता. पुढे घ्यायचं, पुढे घ्यायचं, 1 ग्राम कर्बोदकांपासून किती कॅलरी ऊर्जा तयार होते? 1 ग्राम कर्बोदकांपासून 4 कॅलरी ऊर्जा तयार होते. त्याच्यानंतर पुढे घ्यायचं, मानवी शरीरात किती अमिनो आम्ले असतात? ते अभिनो झालं. तर मानवी शरीरात 21 अमिनो आम्ले असतात. 20 मानवी शरीरात तयार होतात आणि 20 पैकी 10 अमिनो आम्लापासून मानवाचं शरीर तयार होतं. पुढे घ्यायचं, मानवी शरीरात प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? तर मानवी शरीरात प्रथिनांपासून एकूण ऊर्जेच्या 10 ते 12% प्रथिनांपासून ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा तयार होते? तर मानवी शरीरात स्निग्ध पदार्थापासून 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून 9 कॅलरी ऊर्जा तयार होते. कॅलरी हे शरीरातील ऊर्जा मोजण्याचं एकक आहे. पुढे घ्यायचं, फळामध्ये कोणती साखर असते? तर फळामध्ये फ्रुक्टोज असते. इथं ग्लुकोज झाले, फळामध्ये फ्रुक्टोज असते. त्याच्यानंतर शहरी घनकचरा व्यवस्थापन हाताळणी कायदा हा कधीचा आहे? तर शहरी घनकचरा व्यवस्थापन कायदा हा इसवी 2000 सालचा आहे. त्याच्यानंतर सॅक्रिन नावाचा साखरेचा घटक साखरेपेक्षा किती पट गोड असतो? तर तो 400 पट गोड असतो. ज्याच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं त्याला हे सॅक्रिन दिलं जातं. सॅक्रिन थोडं जरी गरम जरी केलं तर सॅक्रिन पूर्ण नष्ट होते. तर हे सेन्सिटिव्ह पण असते तितकंच. त्याच्यानंतर घ्यायचं, किती मिलीमीटरपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात? मायक्रोप्लास्टिक म्हणजे आपण जे डेली यूज करतो कोणत्या ना कोणत्या साहित्य आणण्यासाठी, तर त्या 5 मिलीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या मायक्रोप्लास्टिकच्या तुकड्यांना मायक्रोप्लास्टिक असे म्हणतात. त्याच्यानंतर घ्यायचं, प्रथिनांचा शोध कुणी लावला? जे की प्रथिन शरीर बांधणीसाठी अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं ते प्रथिन. त्या प्रथिनांचा शोध कुणी लावला? तर त्या प्रथिनांचा शोध लावला मुल्डर यांनी. पुढे घ्यायचं, प्रथिन हे कोणत्या घटकापासून बनते? प्रथिन नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 4 घटकापासून प्रथिन बनते. पुढे घ्यायचं, मानवी शरीराचा किती टक्के भाग प्रथिनाशी निगडीत आहे? तर 15%च्या आसपास. कुठं 14%, तर कधी कुठं 15% दिले. तर काय टाकायचं? 15%च्या आसपास हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढे घ्यायचं, 1 ग्राम प्रथिनांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर परीक्षेला बऱ्याच वेळेस आलेला प्रश्न आहे. 1 ग्राम प्रथिनांपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रथिनांच्या अभावामुळे कोणता आजार जळतो? तर प्रथिनांच्या अभावामुळे चंद्रमुखी किंवा सुकटी हा आजार जळतो. त्याच्यानंतर कुपोषणाचे 2 प्रकार सांगा. कुपोषणाचे 2 प्रकार असतात, अतितीव्र कुपोषण आणि दुसरं असतं मध्यम कुपोषण. त्याच्यानंतर श्याम या अतितीव्र कुपोषणाचे इंग्रजी फुल फॉर्म काय? सर्व्हिअर ॲक्यूट मॅल्न्यूट्रिशन्स. आणि मॅम जे मध्यम आकाराचं कुपोषण असतं त्याला मॅम म्हटलं जातं. त्याचं इंग्रजी फुल फॉर्म काय हे पण परीक्षेला येतं, मॉडरेट ॲक्यूट मालन्यूट्रिशन. पुढे घ्यायचा, सर्च हा प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्च हा प्रकल्प महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, धानोरा तालुक्यातील सातगाव या ठिकाणी. तर या सर्च प्रकल्पाचे संस्थापक आहेत डॉक्टर
अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग हे आदिवासी बहुबल भागामध्ये, अतिदुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा देण्याचं काम करतात. पुढे घ्यायचं सर्च प्रकल्पाचे संस्थापक. तर मी सांगितलं जस्ट अभय बंग हे सर्च प्रकल्पाचे संस्थापक आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर अभय बंग सरांचं कवळी पानगळ नावाचं पुस्तक जे आहे ते बालकुपोषणावर आधारित आहे. तर हा प्रश्न आपण मुद्द्यामध्येच कन्वर्ट करू, समजून घ्या. बालकुपोषणावर आधारित कवळी पानगळ हे पुस्तक कोणी लिहिले? तर डॉक्टर अभय बंग सरांनी लिहिलेले. पुढे घ्यायचं बालकुपोषणावर मेळघाटमध्ये काम करणारे डॉक्टर दाम्पत्य कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे. हे बालकुपोषणावर मेळघाट अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुबल भागामध्ये आरोग्य सेवा देण्याचं काम करतात. वनस्पतीमध्ये सर्वाधिक प्रथिने असलेले पीक कोणते? तर हे सोयाबीनचं पीक आहे. सोयाबीनमध्ये 40% प्रथिनांचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे सोयाबीनला प्रथिनाचा स्रोत म्हटलं जातं. पुढे घ्यायचं शरीरात पाण्यानंतर सर्वाधिक आढळणारा घटक कोणता? तर शरीरात पाण्यावर सर्वाधिक आढळणारा घटक हा प्रथिन असते. पुढे घ्यायचं प्रथिनांमुळे शरीरात कोणते खनिजे भरपूर प्रमाणात मिळते? तर प्रथिनांमुळे शरीरात नायट्रोजन हे भरपूर प्रमाणामध्ये मिळते. पुढे घ्यायचं गव्हामध्ये असणाऱ्या प्रथिनास काय म्हणतात? तर गव्हामध्ये असणाऱ्या प्रथिनास ग्लुकोटीन म्हणतात. तिथं ग्लुटेन झाले ते ग्लुकोटीन समजून घ्या, वेळ देतो ग्लुकोटीनला. पुढे घ्यायचं DNA मध्ये सर्वाधिक आढळणारा घटक कोणता? तर DNA मध्ये सर्वाधिक आढळणारा घटक हा प्रथिने असतो. पुढे घ्यायचं चंद्रमुखी या आजारात शरीरात यकृताचा आकार वाढतो, त्यास काय म्हणतात? चंद्रमुखी आजार हा कुपोषणाशी संबंधित आहे. तर हा आजार चंद्रमुखीचे सिम्पटम्स काय असतात की बालकाचा आकार हा पोटाचा आकार चंद्रासारखा असतो, डोक्याचा भाग वाढलेला दिसतो, म्हणजे त्याला चंद्रमुखी म्हणतात. त्या चंद्रमुखीच्या मध्ये यकृताचा आकार वाढतो, त्याला हेप्टॅमॅगॅली असे म्हटलं जातं. पुढे घ्यायचं कोलेस्टेरॉलच्या अभावाने कोणता आजार होतो? तर कोलेस्टेरॉलच्या अभावामुळे कोणता आजार होतो? धमनी काठिन्यता हा आजार होतो. तर अशा प्रकारे आपण पोषण आहार भाग 2 मध्ये हे प्रश्न पाहिले होते. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. यानंतर आपण पोषण आहार भाग 3 सुद्धा बघणार आहोत आणि बऱ्याच पद्धतीने अशा आपण वन लायनर प्रश्न, वन लायनरची सिरीज आपण पाहणार आहोत. ज्याला वन लायनरची